नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी ज्ञानदा कदम. गुड मॉर्निंग. मी हर्षदा स्वकुळ. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी औरंगाबादवरून आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद मधून एटीएसनं एका डॉक्टरला ताब्यात घेतलेला आहे. संशयित दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा एटीएसला संशय आहे. कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. कृष्णा, नक्की काय संशय होता, काय कारवाई होताना दिसतीये? हर्षदा, औरंगाबाद आणि मुंब्र्यातून एटीएसनं काही संशयितांना अटक केलेली होती. हे 9 संशयित दहशतवादी होते आणि ते अन्नातून विषबाधा करून मोठी घातपाती कारवाई करणार होते असा एटीएसचा संशय होता आणि तशा प्रकारचे पुरावे देखील एटीएसकडे होते, ज्यामध्ये काही मुंब्र्यातून आणि काही औरंगाबादेतून तरुण ताब्यात घेतलेले होते. हे सगळे 9चे 9 तरुण आता जे आहेत ते न्यायालयीन कोठडीत आहेत आणि त्यांच्या माहिती दरम्यान काही गोष्टी समोर आलेल्या होत्या. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की या 9 संशयितांनी काही पैसे गोळा केले होते आणि हे पैसे जे आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांसाठी पाठवलेले होते आणि ते जे आहेत ते पैसे या खुलताबादेतील डॉक्टरच्या माध्यमातून पाठवल्याचं एटीएसच्या चौकशीत समोर आलेलं होतं आणि त्यामुळे एटीएसनं या डॉक्टरला गेल्या 3 दिवसांपासून ताब्यात घेतला असून त्याची कसून चौकशी जी आहे ते सुरू असल्याची देखील माहिती एटीएसच्या सूत्रांकडून मिळते आहे. एक गोष्ट जर सांगायची झाली हर्षदा तर ती अशी की आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं होतं की सैन्य दलात सुद्धा अशाच प्रकारच्या विष कारवाई होऊ शकते अशा प्रकारचा संशय देखील असा संशय देखील समोर आलेला होता आणि हे जे ताब्यात घेतलेले तरुण आहेत हे देखील अशाच प्रकारच्या जो अन्नामधून किंवा पाण्यामधून या ठिकाणी विषबाधा करून मोठी कारवाई करणार होते. या सगळ्याचा कुठे संशय, याचा कुठे धागेदोरे आहेत का हे देखील एटीएस तपासतंय. मात्र डॉक्टरला जे ताब्यात घेण्यात आलेलं आहे ते या कारणामुळे घेण्यात आलेलं आहे की जे इथून पैसे पाठवले होते जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी, तर ते हे पैसे डॉक्टरच्या माध्यमातून पाठवले होते अशा प्रकारचा एटीएसचा संशय आहे. त्यामुळे या डॉक्टरला ताब्यात घेतलाय. हा डॉक्टर कोण या संदर्भात माहिती मिळू शकलेली नाही, याचं नाव काय हे देखील कळू शकलेलं नाही. मात्र एटीएसच्या सूत्रांकडून माहिती मिळते की 3 दिवस या डॉक्टरची कसून चौकशी केल्यानंतर त्याला ताब्यात घेतलंय. हर्षदा. कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर एक मोठी बातमी बालाकोटच्या कारवाई संदर्भातली. भारतीय हवाई दलानं जेव्हा पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला तेव्हा जवळपास त्या ठिकाणी 300 मोबाईल फोन वापरात होते अशी माहिती NTRO आणि रॉच्या सूत्रांकडून मिळते आहे. ANIनं हे वृत्त दिलेलं आहे. त्यामुळे बालाकोटमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याच्या दाव्याला बळही मिळतंय. महत्वाचं म्हणजे भारताच्या हल्ल्यानंतर शेकडो मोबाईल इनऍक्टिव्ह झाले. रॉनं सॅटेलाइटच्या माध्यमातून बालाकोटमध्ये शेकडो दहशतवादी असल्याची माहिती भारतीय वायुदलाला दिलेली होती. मात्र अद्याप या बातमीला अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाहीये. आणि एकदा हवाई हद्दीत घुसखोरी करून तोंडावर पडलेल्या पाकिस्तानची आगळीक मात्र सुरूच आहे. काल पुन्हा एकदा पाकिस्ताननं ड्रोनद्वारे भारतीय हद्दीत घुसखोरी केली. राजस्थानच्या बिकानेर जवळच्या सीमेवर पाकिस्तानचा ड्रोन कॅमेरा भारतीय सैन्याच्या नजरेस पडला आणि त्यानंतर तातडीनं भारताच्या सुखोई विमानानं ड्रोन नष्ट केला. काही दिवसांपूर्वीच कच्छमधून सुद्धा पाकिस्ताननं ड्रोनद्वारे घुसखोरी केली होती. मात्र तेव्हा सुद्धा भारतीय सैन्यानं चोख उत्तर दिलं होतं. आणि पाकिस्तानचं आणखी एक नापाक कृत्य आता जगासमोर आलंय. विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या कस्टडीमध्ये असताना त्यांना 24 तास झोपूच दिलं नसल्याचं उघडकीस येत आहे. दरम्यान मेडिकल तपासणीच्या वेळेला अभिनंदन यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याचं निष्पन्न झालंय. यावरून आता पाकिस्ताननं अभिनंदन यांना चांगली वागणूक दिली असल्याचे सगळे दावे साफ खोटे ठरतात. 2 दिवसांपूर्वी अभिनंदन यांचा पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणात मानसिक छळ केला होता असंही आता समोर येत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुदलानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करत जैश ए मोहम्मदचं कंबरडं मोडलं. मात्र त्यानंतर सुद्धा वठणीवर न येणाऱ्या पाकिस्तानला घरात घुसून मारू अशा स्पष्ट शब्दात नरेंद्र मोदी यांनी इशारा दिलाय. अहमदाबादमधल्या सभेत संताप व्यक्त करताना नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर आगपाखड केली आहे. तसंच विरोधक एअर स्ट्राईकचा पुरावा मागत असल्यानं पाकिस्तानच्या प्रसार माध्यमांना हेडलाईन्स मिळत आहेत अशा शब्दात मोदींनी विरोधकांची कानउघडणी केली आहे. तर अहमदाबादमध्ये बोलताना नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले पाहूयात. और मैं दोस्तों इंतजार लंबा नहीं कर सकता.
चुन चुन करके हिसाब लेना ये मेरी फितरत है। कब तक निर्दोष लोगों को मार दे देंगे? ये हमारा सिद्धांत है। हम घर में घुस के मारेंगे। कुछ लोगों को तो पता नहीं क्या हो गया है। आज पाकिस्तान के अखबार की हेडलाइन देख लीजिए। भारत के नेताओं जो बयानबाजी करते हैं वो पाकिस्तान के न्यूज पेपर की हेडलाइन बन जाती है। ऐसे नेता ऐसी बातें करते हो जो पाकिस्तान के टीवी पर दिखा रहा है, पाकिस्तान की पार्लियामेंट में चर्चा हो रही है। क्या ये देश हित का काम है क्या? आप ऐसी बात बोलोगे जिसे पाकिस्तान तालियां बजाए? आणि येत्या 13 मार्चला क्रूरकर्मा मसूद अझहरचा फैसला होणार आहे, कारण संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीमध्ये 13 मार्चला मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संमत होऊ शकतो. फ्रान्सने दिलेल्या प्रस्तावाला आधीच अमेरिका आणि ब्रिटनचं समर्थन आहे. चीन सुद्धा या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे आणि जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर मसूद पाकिस्तानाबाहेर पडल्यास त्याला तात्काळ अटक होईल. इतकंच नाही तर पाकिस्तानच त्याला अटक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव सुद्धा वाढवेल. तिकडे एअर इंडियाच्या विमानात आता जय हिंदचा नारा दिला जाणार आहे. एअर इंडिया कंपनीतर्फे सर्व केबिन क्रू आणि कॉकपिटमधल्या क्रू मेंबर्सना तशा सूचना देण्यात आल्या आहेत आणि या सूचनेची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. एअर इंडियाच्या नव्या नियमावलीनुसार प्रवासादरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना विमानातील प्रत्येक जाहीर निवेदनानंतर जय हिंदचा नारा देणं बंधनकारक असणार आहे. अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्र पुन्हा एकदा हाती घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी. सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळाचं आज उद्घाटन होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन केलं जाईल. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. विमानतळासाठी 520 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. गेल्याच वर्षी गणेशोत्सवादरम्यान या विमानतळावरनं चाचणीही घेण्यात आली होती. दरम्यान सिंधुदुर्गात विमानतळ सुरू झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होणार आहे. दरम्यान आज चिपी विमानतळाचं उद्घाटन नसून केवळ विमानतळाच्या इमारतीचं उद्घाटन होणार असल्याचा दावा नारायण राणे यांनी केला. प्रत्यक्षात विमान कधी उडणार याची अजून वाटच बघावी लागेल असं राणेंनी म्हटलंय. आणि व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या माजी संचालिका चंदा कोचर यांची तब्बल 11 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. सकाळी 11:30 वाजल्यापासून सुरू झालेली ही चौकशी रात्री 10:30 वाजेपर्यंत काल सुरू होती आणि यावेळी ईडीनं चंदा कोचर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी चंदा कोचर यांना सीबीआयकडून लुकआउट नोटीस सुद्धा जारी करण्यात आली होती. तसंच देश सोडून जाण्यास मनाई सुद्धा करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयानं अर्थात ईडीकडून कोचर यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं. आणि सत्तेत आल्यावर मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांना 500 चौरस फुटांचं घर देऊ अशी घोषणा करणाऱ्या राहुल गांधींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार समाचार घेतलाय. कुर्ल्यामध्ये पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. मुंगेरी लाल के हसीन सपने कभी पूरे नहीं होते असा टोला मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना लगावला. दरम्यान गेल्या अनेक दशकांपासून विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीवर कुर्ल्यात मोठ्या संख्येनं झोपडपट्ट्या आहेत, झोपड्या आहेत. या जमिनीची मालकी विमानतळ प्राधिकरणाची असल्यामुळे त्यांचा पुनर्विकास होत नव्हता. त्यामुळे रहिवाशांना इतर ठिकाणी हक्काची घरं दिली जातील. यातील काही जणांना घरांच्या चाव्यांचं वाटप देखील करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र आमच्या मुंबईचं काय असेल आम्ही पाहून घेऊ. आम्ही सक्षम आहे. तुम्ही किमान तुमच्या गावातल्या गरीबाला एक घर बांधून द्या. 50 वर्ष राज्य तुम्ही करताय, 50 वर्षात एक घर गरीबाला तुम्ही देऊ शकले नाही आणि इथे येऊन या ठिकाणी गप्पा मारता. मुंगेरी लाल के हसीन सपने, मुंगेरी लाल के हसीन सपने कभी पूरे नहीं होते. मी तुम्हाला मुंगेरी लाल म्हणणार नाही. तुम्ही एका पक्षाचे फार मोठे नेते आहात, पण तुम्ही जर असं कराल तर जनता मात्र तुम्हाला मुंगेरी लाल म्हटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे मुंगेरी लालचे हसीन सपने या ठिकाणी दाखवून
आता लोक गुमराह होणार नाही. आणि आता बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला दुसरा वनडे सामना आज नागपूरच्या नव्या VCA स्टेडियमवर खेळवण्यात येईल. टीम इंडियानं पहिली वनडे जिंकून 5 वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता नागपूरची वनडे जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील. इंग्लंडमधला आगामी विश्वचषक अवघ्या 3 महिन्यांवर आलाय आणि या विश्वचषकाची आपली संघ बांधणी करण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाच्या हाती आता 4च वनडे शिल्लक आहेत आणि त्यामुळे टीम इंडिया नागपूरच्या वनडेकडे वर्ल्ड कपची पूर्वतयारी म्हणून पाहत आहे. अष्टपैलू विजय शंकर ऐवजी या वनडेसाठी रिषभ पंतला संधी मिळू शकते आणि वर्ल्ड कपसाठीचा दुसरा यष्टीरक्षक म्हणून पंतचं नाव शर्यतीत आहे. आणि काल महाशिवरात्री निमित्तानं सुळे दाम्पत्य जेजुरी गडावरील शिवलिंगाच्या दर्शनासाठी आलं होतं. यावेळी गडावर जाताना सदानंद सुळे यांनी पत्नी सुप्रिया सुळे यांना उचलून घेतलं आणि मंदिराच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. सुप्रिया आणि सदानंद सुळे यांच्या लग्नाला यंदा 28 वर्ष पूर्ण झाली. गडावर नवविवाहित जोडपी जेव्हा दर्शनासाठी येतात तेव्हा पती आपल्या पत्नीला उचलून घेत गडाच्या पायऱ्या चढतो. त्यामुळे सुळे दाम्पत्यानं अगदी नवविवाहित जोडप्याप्रमाणे केलेली ही कृती पाहून उपस्थित सुद्धा चांगलेच भांबावून गेले. किंबहुना सगळ्यांनी त्यांना प्रोत्साहनच दिलं. तिकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयागराज इथे सुरू असलेल्या अर्धकुंभाला हजेरी लावत गंगा स्नान केलं. अर्धकुंभ मेळा सुरू झाल्यापासून अनेक नेत्यांनी गंगेमध्ये डुबकी मारली आणि याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी कुंभमेळ्याच्या निमित्तानं गंगा स्नान केलं. आणि या यादीत आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भर पडली आहे. महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे हरी आणि हर अर्थात विठ्ठल आणि महादेव यांच्या भेटीचा दिवस असल्याची श्रद्धा वारकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे पंढरीच्या पांडुरंगाला आणि गाभाऱ्याला फुलांची आरास करण्यात आली होती. महादेवाला अत्यंत प्रिय असलेल्या पांढऱ्या फुलांनी आणि तुळशी बेलपत्रानं सजावट केली गेली. विठुरायाच्या डोक्यावरती पिंड आणि मूर्तीच्या मागे असलेल्या नागाच्या फण्यामुळे विठुरायाला हरिहराचं प्रतीक मानण्यात येतं. त्यामुळे शेकडो वर्षांपासून शैव आणि वैष्णव हे दोनही पंथ विठुरायाच्या चरणी लीन होतात. यातून वारकरी संप्रदायानं समतेचा विचार अवघ्या विश्वाला दिल्याचं बोललं.